मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत माइंड मॅनेजमेंट नॉट टाईम मॅनेजमेंट या पुस्तकाची. तर या पुस्तकाचे लेखक आहेत डेव्हिड कॅडावी. तर हे पुस्तक वेळेच्या व्यवस्थापनावरती नव्हे तर आपल्या विचारसरणीच्या व्यवस्थापनावरती लक्ष केंद्रित करते. लेखक स्पष्ट करतात की यश आणि उत्पादकता वेळेच्या नियोजनावरती अवलंबून नसून आपल्या मानसिक ऊर्जेच्या योग्य वापरावर अवलंबून असते. पारंपरिक टाईम मॅनेजमेंट तंत्रे अनेकदा अपयशी ठरतात कारण ते आपल्या मनाच्या नैसर्गिक कामकाजाच्या पद्धतीशी सुसंगत नसतात. यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या ऊर्जेचा, प्रेरणेचा आणि सर्जनशीलतेचा योग्य प्रकारे वापर करणे महत्त्वाचे आहे. तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घ्यायला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 1, टाईम मॅनेजमेंट इज रिनिंग युअर लाईफ. टाईम मॅनेजमेंट केवळ कार्य लवकर पूर्ण करण्यावरती भर देते, पण सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला मर्यादा घालते. वेळेच्या व्यवस्थेपेक्षा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे. चॅप्टर नंबर 2, वर्क द वे युअर ब्रेन वर्क्स. आपला मेंदू सतत एकसारखा कार्य करत नाही, तो विविध ऊर्जेच्या टप्प्यांमध्ये फेजेसमध्ये काम करतो. योग्य वेळी योग्य काम केल्याने अधिक उत्पादकता मिळवता येते. चॅप्टर नंबर 3, ट्रेन युअर एनर्जी नॉट युअर टाईम. उत्पादकता ही वेळेवर नव्हे तर ऊर्जेवर अवलंबून असते. कामासाठी योग्य ऊर्जेचा स्तर ओळखणे आणि त्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. चॅप्टर नंबर 4, आयडेंटिफाय युअर क्रिएटिव्ह सायकल्स. प्रत्येक व्यक्तीची सर्जनशीलता एका विशिष्ट पद्धतीने कार्य करते. क्रिएटिव्हिटी सायकल्स ओळखून योग्य वेळी कल्पनांचा वापर केला पाहिजे. चॅप्टर नंबर 5, वर्क व्हेन यू आर इन्स्पायर. प्रेरणा मिळाल्यावर कार्य करणे अधिक प्रभावी ठरते. जबरदस्तीने काम करण्यापेक्षा सर्जनशील ऊर्जेचा योग्य वेळी उपयोग करणे फायद्याचे असते. चॅप्टर नंबर 6, लिव्हरेज मेंटल ट्रिगर्स. काही विशिष्ट सवयी म्हणजे ट्रिगर्स आपली सर्जनशीलता वाढवू शकतात. योग्य वातावरण आणि सवयींचा उपयोग करून मनाची कार्यक्षमता सुधारता येते. चॅप्टर नंबर 7, अलाइन युअर वर्क विथ युअर मेंटल स्टेट. फोकस, अर्धसर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि प्रक्रिया करण्याचे टप्पे फेजेस समजून घ्या. कार्यप्रकारानुसार योग्य मानसिक स्थिती निवडा. चॅप्टर नंबर 8, स्टॉप फोर्सिंग क्रिएटिव्हिटी. सर्जनशीलता स्वाभाविक असते, ती जबरदस्तीने आणता येत नाही. विश्रांती आणि योग्य प्रेरणेद्वारे उत्तम कल्पना निर्माण होतात. चॅप्टर नंबर 9, मेक रूम फॉर जिनियस. अधिक कल्पकतेसाठी आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कमी पण प्रभावी कामावर लक्ष केंद्रित करा. चॅप्टर नंबर 10, माइंड मॅनेजमेंट इन डेली लाईफ. व्यवस्थित योजना आणि मानसिक ऊर्जा यांचा समतोल साधा. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळात आपल्या मानसिक अवस्थेनुसार काम करा. त्या पुस्तकाची मुख्य शिकवण अशी आहे की वेळेचे व्यवस्थापन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या मनाचे व्यवस्थापन करा. योग्य ऊर्जेच्या टप्प्यांमध्ये कार्य करणे जास्त प्रभावी असते. प्रेरणा आणि सर्जनशीलतेला अनुसरून काम केल्यास आपल्याला जास्त यश मिळते. सोबतच कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी जबरदस्तीऐवजी योग्य वातावरण तयार करा आणि वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण करण्यापेक्षा योग्य विचारसरणीचा उपयोग करून उत्कृष्ट परिणाम मिळवा. माइंड मॅनेजमेंट नॉट टाईम मॅनेजमेंट हे पुस्तक तुमच्या उत्पादकतेसाठी आणि सर्जनशीलतेसाठी क्रांतिकारक बदल घडवू शकते. हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरनं तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.